सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कास पुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात भर सुरू झाल्याने संपूर्ण कास पठार या दुर्मिळ फुलांनी भरून गेलाय। त्यातच 7 वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी देखील यंदा फुलल्याने पर्यटकांना ही दुर्मिळ फुले आकर्षित करीत आहे। त्यामुळे ही दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। या फुलांमध्ये 7 वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, कंदील फुल, मिकी माऊस, जेली फुल, तेरडा, विविध प्रकारचे आर्किड, कुमुदिनी, तलावातील दुर्मिळ कमळ फुल यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुले सध्या मोठ्या प्रमाणात उमललेली असून ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी युनेस्को या जगातील संस्थेने देखील कास पुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित केलंय। सध्या ही फुले पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला 150 रुपये इतकी तिकीट कास वन समितीच्या वतीने ठेवण्यात आलंय। तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करूनच येथे यावे लागत आहे। सध्या दररोज हजारो पर्यटक या वारसा स्थळाला भेट देऊन ही दुर्मिळ फुले पाहत आहे। यामध्ये राज्यास परराज्यातील देखील अनेक पर्यटक या ठिकाणी फुले पाहायला आलेले दिसून येत आहे। या फुलांचा बहर आता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली आहे। सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कास पुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात भर सुरू झाल्याने संपूर्ण कास पठार या दुर्मिळ फुलांनी भरून गेलाय। त्यातच 7 वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी देखील यंदा फुलल्याने पर्यटकांना ही दुर्मिळ फुले आकर्षित करीत आहे। त्यामुळे ही दुर्मिळ फुले पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। आज देखील ही फुले पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। या फुलांमध्ये 7 वर्षांनी फुलणारी टोपली कारवी, कंदील फुल, मिकी माऊस, जेली फुल, तेरडा, विविध प्रकारचे आर्किड, कुमुदिनी, तलावातील दुर्मिळ कमळ फुल यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुले सध्या मोठ्या प्रमाणात उमललेली असून ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी युनेस्को या जगातील संस्थेने देखील कास पुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित केलंय। सध्या ही फुले पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला 150 रुपये इतकी तिकीट कास वन समितीच्या वतीने ठेवण्यात आलंय। तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करूनच येथे यावे लागत आहे। सध्या दररोज हजारो पर्यटक या वारसा स्थळाला भेट देऊन ही दुर्मिळ फुले पाहत आहे। यामध्ये राज्यास परराज्यातील देखील अनेक पर्यटक या ठिकाणी फुले पाहायला आलेले दिसून येत आहे। या फुलांचा बहर आता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली आहे। नमस्कार, माझं नाव मच्छिंद्रनाथ कदम आहे। मी या कास पठारावर गाईड म्हणून काम करतो आणि आता या कास पठाराची सुरुवात फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आता मिनिमम 48 किंवा 60 या प्रकारे जास्तीत जास्त फुलांचं प्रमाण सुरू झालेलं आहे। त्यामध्ये दुर्मिळ फुलं पण आलेली आहेत आणि सगळ्या पर्यटकांनी यावे आणि या कास पठाराचा आनंद घ्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे। ह्याच्यामध्ये आता सध्याला तर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत। तसंच रान हळद आलेली आहे, चवर आलेलं आहे, टोपली कारवीची पण आता सुरुवात झालेली आहे, आभाळी, नभाळी, कापरू अशा विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे। तसेच प्रकारे जे दुर्मिळ फुलं आहेत त्यांना पण आता सुरुवात झालेली आहे, दुर्मिळ फुलांनाही। तसेच ॲरिकॉलन, सीतेचे आसरू, मिकी माऊस म्हणजे असे विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे आणि यांनी सगळ्या पर्यटकांनी यावे आणि त्याचा आनंद घ्यावा, हेच आमच्याकडून अपेक्षा आहे।